सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ ह्या चॅनलमध्ये। यापूर्वीच्या भागामध्ये वच्चाहरण भाग क्रमांक 14 मध्ये आपण ओवी क्रमांक 251 पर्यंत या वच्चाहरण ग्रंथाचा अध्ययन केलेला आहे। आजच्या सत्रामध्ये आपण 252व्या ओवीपासून समोरील ग्रंथाचा अध्ययन करणार आहोत। या ग्रंथामध्ये आजच्या या सत्रामध्ये आपल्याला ही माहिती होणार आहे की त्या ब्रह्मदेवाने गोपाळांचं आणि वच्छांचं म्हणजेच वासरांचं कसं हरण केलेलं आहे आणि असं त्या ब्रह्म्याने गोपाळांचं आणि वासरांचं हरण केल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी काय काय केलेलं आहे, कशी लीळा केलेली आहे, कसे श्रीकृष्ण महाराज गोपाळाच्या वेशामध्ये नटले, वासरांच्या वेशामध्ये नटले आणि त्या गोकुळावरचं एवढं मोठं संकट जे आहे ते कसं निस्तारून नेलं श्री गोपालकृष्ण महाराजांनी, हे सर्व आज आपण आजच्या सत्रामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आजचा व्हिडिओ फारच सुंदर होणार आहे आणि व्हिडिओला आता लगेच लाईक करा आणि नवीन जर कोणी दर्शक आले असतील चॅनलवर, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो येणे कैवल्यनाथे विण पारुखेना आया गमन तरी गोया शरण सर्व भावी पण आम्हा देवपणे नाही अधिकारू हा ओळगाव्या देव श्री चक्रधरू ये रवी ये याचे निदासे संसारू निभ्रांत तरतो। प्रसंग काय आहे तर प्रसंग आहे गोपाळ काल्याचा। श्रीकृष्ण भगवंत सर्व गोपाळ हे सर्वजण आपल्या शुदुऱ्या सोडून जेवायला बसलेले आहेत आणि देवता लोक जे आहेत ते आकाशामध्ये उभे आहेत आणि स्वतःवर आत्मधिक्कार स्वतःचा करत आहेत ते स्वतःचा। तर असा आत्मधिक्कार ते करत आहेत तर काय म्हणत आहेत ते देवता लोक, ते जे स्वर्गीच्या देवता अंतराळामध्ये जमलेले आहेत त्या म्हणत आहेत पण आम्हा देवपणे नाही अधिकारू, आम्ही देव आहोत आणि म्हणून आम्हाला अधिकार नाही। कोणता अधिकार नाही? हा ओळगाव्या देव श्री चक्रधरू, हे श्री चक्रधर म्हणजे श्री गोपालकृष्ण महाराजांचं ओळख सारण्यासाठी आम्हाला तिथे अधिकार नाही, त्यांची सेवा करण्यासाठी। एरवी दास याचे नि दासे संसारू निभ्रांत तरतो। एरवी म्हणजे जर आम्हाला जर अधिकार असतात तर आम्ही यांचं दास्य केलं असतं आणि या संसारापासून मुक्त झालो असतो। निभ्रांत तरतो म्हणजे यामध्ये कोणतीही शंका राहिली नसती, कोणतीही भ्रांती राहिली नसती, या संसारापासून तरण्यासाठी नक्कीच आपण तरून गेलो असतो। उसिटेल हवे याचे सायास तेथ सेवेची कवणीयास येथरी गोणी आपैस याची या कृपाविण। श्री गोपालकृष्ण महाराजांचं उसिट प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु तेथ सेवेची कवणी आस, तिथं काय आपल्याला सेवेची आस आहे बरं? आपण काय तिथं जाऊन सेवा करू शकतो? काहीच करू शकत नाही। कारण काय त्यामागं? आपण सेवा करू शकत नाही गोपालकृष्ण महाराजांची? का आपण उशिष्ट घेऊ शकत नाही श्री गोपालकृष्ण महाराजांचं? तर पुढे म्हणतात देवता की येथ रिगो नाही आपैसा, म्हणजे मनानच शिरतो म्हणलं। जसं आपण आता देवता लोक स्वर्गात बसतील, अंतराळात हिंडतील, इकडं तिकडे त्याच्या मनाने हिंडू शकतात, परंतु देवता लोक काय म्हणत आहेत? येथ रिगो नला आहे,
आपण इथं श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामध्ये आपण आपल्या मनाने शिरू शकत नाही. याची या कृपेविण म्हणजे श्री गोपालकृष्ण महाराजांची जर कृपा झाली तर आपण शिरू शकतो. जर कृपाविण म्हणजे आपल्यावर जर कृपा झाली नाही श्रीकृष्ण भगवंताची तर आपण इथे या गोपाळकाल्याच्या अवसरामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही. आता या पुढील ओळ्यांमध्ये कवी आपल्याला सांगणार आहेत, ब्रह्मदेवाने वच्छांचं हरण कसं केलं. जे वासरं होते त्या वासरांचं हरण ब्रह्मदेवाने कसं केलं हे या पुढील ओळ्यांमध्ये सविस्तर कवी आपल्याला सांगतात. आघासुराचा मोक्षू देखोनु विस्मो पातला चतुराननु वरी देवाचे बोल ऐकोनु काही म्हणता झाला. आघासुराचा मोक्षू देखोनु सर्व देवता लोकांनी आघासुराचा मोक्ष पाहिला. म्हणजे आघासुराला यापूर्वी गोपालकृष्ण महाराजांनी वृंदावनामध्ये येण्याच्या अगोदर रस्त्यामध्येच आघासुराला मारून टाकलेला आहे. त्याला त्या नरक योनीतून मुक्त केलेला आहे म्हणून इथं मोक्ष बोललेला आहे. वास्तविक पाहता त्याला ईश्वराची प्राप्ती झाली वगैरे असातला काही भाग नाही. त्याला मोक्ष म्हणजे काय तर त्या नरक योनीतून मुक्तता झाली म्हणून या अर्थी इथं मोक्ष शब्द वापरलेला आहे. आघासुराचा मोक्षू देखोनी विस्मपातला चतुराननु चतुर म्हणजे चार, अनन म्हणजे तोंड असणारा म्हणजेच ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाला विस्मपातला म्हणजे ते विस्मित झालेला आहे. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झालेला आहे. आणि वरी देवाचा बोलू ऐकून काही म्हणता झाला. आणि असे हे देवता लोक स्वर्गीचे जे काही देवता लोक होते, अंतराळीचे देवता लोक अंतराळामध्ये थांबून जे काही स्तवन करत आहेत त्यांचे शब्द ऐकून तो चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव काय म्हणता झाला. काय म्हणतो बरं तो ते पुढील ओळीमध्ये सांगतात. अवतरला से कैवल्यदानी हा ध्वनी पडिला माझा कानी ते पाव आलो लोचणी तव नवल बळ देखिले. अवतरला से कैवल्यदानी कैवल्याचा दानी तो परब्रह्म परमेश्वर हा अवतरलेला आहे भूतलावर. हा ध्वनी पडला माझा कानी हा शब्द माझ्या कानावर तर पडलेला आहे. ते पाव आलो लोचनी तव नवल बळ देखिले आणि ते पाहण्यासाठी स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी आलो तर नवल बळ देखिले. तर नवल प्रकारचं बळ इथं आघासुराच्या लीळेमध्ये ब्रह्मदेवाने पाहिलेलं आहे की एवढूसा मुलगा हा गोकुळात राहणारा छोटासा बालक एवढ्या मोठ्या आघासुराला कसा काय मारून टाकतो. असं हे नवल पाहिलं या ताकदीचं श्रीकृष्ण महाराजांच्या त्या ब्रह्म्याने. के गोपाळ वेखे खेळणे के आघासुरा मोक्षू देणे हे आम्हा देवा ते भुलवणे पुरखू सामानू नोहे. के गोपाळ वेखे खेळणे कुठे हे गोपाळाच्या वेशामध्ये खेळणं आणि आघासुरा मोक्षुदिने एकीकडे गोपाळांसारखं खेळत आहेत, गाई वासरं चारत आहेत आणि दुसरीकडे आघासुरासारख्या एवढ्या विशाल असुराला मोक्षुदिने म्हणजे त्याला मारून टाकलं, त्याला मुक्त केलं. हे आम्हा देवा ते भुलवणे हे आम्हाला म्हणजेच ब्रह्मदेव म्हणतो की हे आम्हाला भुलवणे म्हणजे आम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहे. हा गोपाळ म्हणजेच हे जे श्रीकृष्ण आहेत हे आम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरुखू सामानू नव्हे हे जे पुरुष आहेत गोपाळाच्या वेशाने नटलेले हे गोपाळ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण महाराज काय सामान नोहे म्हणजे सामान्य ते नाहीत. मग पुढे ब्रह्मदेव काय विचार करतो बरं. ब्रह्मदेव म्हणतो आता गोपवासरुवे चोरू मग जाणी जेल हा निर्धारू हा मागिला सारिखा अवतारू की काही नव्हाळी असे. आता गोप वासरुवे चोरू ब्रह्मदेव म्हणतो की आता आपण गोप म्हणजेच गोपाळ, वासरुवे म्हणजे गाईचे वासर हे आपण चोरू. मग जाणी जेल हा निर्धारू आणि मग नंतर आपल्याला निर्धारेसी
माहिती होईल. काय माहिती होईल? हा मागिलासारखा अवतारू की नव्हाळी असे. म्हणजेच जे त्रेता युगामध्ये रामावतार झाला होता विष्णूचा, त्याप्रमाणे एखादा विष्णूचा अवतार आहे की काही वेगळी नव्हाळी आहे, हे आपण निर्धारेशी जाणू. पहिला आपण यांचे गोपवास्त्र चोरू. ऐसे निर्धारिले चित्ती येणे सत्य लोकीचे पती. जव कैवल्यनाथा झाली प्रवृत्ती आरोगण विनोदी. ऐसे निर्धारिले चित्ती, असा निर्धार केला चित्तामध्ये, मनामध्ये. येणे सत्यलोकीचे पती, असा जो सत्यलोकीचा पती आहे म्हणजेच ब्रह्मदेव, त्यांनी असा निर्धार केला. काय निर्धार केला? तर गोपाळांना आणि वासरांना चोरायचं. जवळ कैवल्यनाथा झाली प्रवृत्ती, जेव्हा श्रीकृष्ण महाराजांना प्रवृत्ती झालेली आहे आरोगण विनोदी, जेवताना विनोद करण्याची प्रवृत्ती झालेली आहे, त्यावेळेस याने निर्धार केलेला आहे की मी गाई वासर चोरणार आणि गोपाळही चोरणार. आणि असं चोरल्यानंतर मग मला कळेल की हा खरं विष्णूचा अवतार आहे की खरंच काही नव्हाळी म्हणजे परमेश्वरानेच अवतार घेतला इथे. गोपाळ प्रसाद भोजने आनंदले, मी माझे विसरले, तव देवची पाविया निघाले वासरू आते. सर्व गोपाळांनी प्रसादाचं भोजन केलं आणि आनंदलेले आहेत, ते आनंदाने भरलेले आहेत. मी माझे विसरले, स्वतःच देहभान विसरून गेलेले आहेत ते. तो देवची पाविया निघाले वासरू आते. देहभान विसरून गेले. कसे विसरून गेले? कारण आरोगण करते वेळेस श्रीकृष्ण महाराजांनी विनोद करणं चालू केलेलं आहे. एक तर श्रीकृष्ण भगवंत विनोद करत आहेत, म्हणजे तुम्ही सांगा कोणी हसणार नाही का बरं? सर्वच हसतील. एकीकडे आरोगण करताना विनोद चालू आहे, दुसरीकडे प्रसादाचं भोजन झालेलं आहे. त्या प्रसादाच्या भोजनाचा आनंद वेगळाच काही आणि विनोदाचा आनंद वेगळाच काही. हे सर्व हसत खेळत असे ते स्वतःचं देहभान विसरून गेलेले आहेत. तव देवची पाविया निघाले वासरू वाते. आणि मग अशा प्रकारे स्वयं श्रीकृष्ण महाराजच निघालेले आहेत वासरांना पाहण्यासाठी. कारण गोपाळ तर इकडे विनोदामध्ये रममान झालेले आहेत, त्यांना देहभान विसरून गेलेले आहेत ते. चरत चरते दुरी गेली, तेथोनी ब्रह्मेनी नेली, सर्वज्ञनाथे नटना केली, भवती पाव ठेला. चरत चरते दुरी गेली. सर्व गोपाळ आणि श्रीकृष्ण भगवंत हे जेवण करायला बसलेले आहेत यमुनेच्या तीरावर. आणि वासरं जे आहेत चरत 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 जिकडं गवत दिसलं तिकडं दूर असे चरत चरत गेले. आणि तिकडून स्वामी श्रीकृष्ण भगवंतापासून वासरं दूर गेली निघून आणि तिकडल्या तिकडं ब्रह्म्यानं नेले ते वासरं. परंतु सर्वज्ञनाथे नटना केली. श्रीकृष्ण महाराजांना काय माहित नाही का ब्रह्म्यानं नेलेली वासरं? माहिती आहेत. परंतु कवी म्हणतात की सर्वज्ञनाथे, सर्वज्ञ आहेत श्रीकृष्ण महाराज, सर्व ज्ञान आहे त्यांना, तरी पण त्यांनी नटना केली, नाटक केलेलं आहे. काय नाटक केलेलं आहे? भवती पाव ठेले, म्हणजे आजूबाजूला शोधायला लागले की खरंच वासरं कुठे गेली बरं. तव येरीकडे चतुरानने, गोपाळ नेले करिता भोजने, जव श्रीकृष्ण आले मागवते यमुने, तव तेही नेदखे. येरीकडे चतुरानने, श्रीकृष्ण भगवंत गेलेत वासरांना पाहण्यासाठी. श्रीकृष्ण भगवंत वासराकडे गेले आणि येरीकडे, म्हणजे आता श्रीकृष्ण भगवंत काय गोपाळापाशी नव्हते, ते गेले वासराकडे. मग येरीकडे म्हणजे गोपाळांकडे चतुरानन आला, म्हणजे चतुर म्हणजे चार, आनन म्हणजे तोंड असणारा तो ब्रह्मदेव. आता तुम्हाला असं वाटेल की आपण ब्रह्मदेवाचे तर फोटो पाहिलेले आहेत, प्रत्येक फोटोमध्ये तर 3च तोंड असतात. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो त्याला 4 तोंड असतात, चौथं तोंड मागच्या बाजूला असते. त्यामुळे चौथं तोंड काय आपल्याला ते दिसत नाही आणि म्हणून आपल्याला ते 3 तोंडी असा ब्रह्मदेव वाटतो. तर आहे तो चतुरानन. चतुर म्हणजे 4, आनन म्हणजे तोंड, 4 तोंड असलेला
तो ब्रह्मदेव त्याने काय केलं, गोपाळकृष्ण महाराज वासराकडे गेले की लगेच तो इकडे आला आणि सर्व जे गोपाळ होते ते गोपाळ नेले करिता भोजने, त्या गोपाळांना उचलून नेलेला आहे ब्रह्मदेवाने. जो श्रीकृष्ण आले मागोते यमुने तो तेही ने देखे. आणि श्रीकृष्ण महाराज वासरं सापडत नाहीत म्हणून गोपाळांना सांगायला आले वापस, चला रे बा वासरं काय सापडत नाहीत, आपण शोधूया सर्वजण मिळून. हे सांगण्यासाठी परत आले तर इकडे गोपाळ पण गायब. मग यापुढं काय होते. जया ईश्वराची या लीळा प्रवृत्ती, ब्रह्मेयाची या कोडी उपजती. तया वासरुवे आणि ता माघवती, सायास कवण. जया ईश्वराच्या लीळा प्रवृत्ती, ज्या ईश्वराच्या लीळेने प्रवृत्तीने ब्रह्म्याची या कोडी उपजती, असे हजारो करोडो ब्रह्मदेव उपजती म्हणजे निर्माण होतात ज्या श्रीकृष्ण भगवंताच्या प्रवृत्तीने. त्या वासुरी आणि त्या मागवती सायास कवण. अशा त्या श्रीकृष्ण भगवंताला, ज्या श्रीकृष्ण भगवंताच्या प्रवृत्तीने इच्छेने हजारो करोडो ब्रह्मदेव निर्माण होतात, अशा त्या श्रीकृष्ण भगवंतांना त्या एका ब्रह्मदेवापासून आपले वासरं सोडून आणण्यासाठी काय सायास कवण म्हणजे काय फार कष्ट घ्यावे लागतील का बरं? नाही घ्यावं लागणार कष्ट. परचतुराननु भूलवावा, पवाडा थोरू करावा, गोपद गोधना सबंधू द्यावा निज स्वरूपाचा. काही सायास नाहीत, काही कठीण नाही श्रीकृष्ण भगवंतांना तिथून त्या ब्रह्मदेवापासून वासर आणि गोपाळ आणण्यासाठी. पर म्हणजे परंतु चतुराननु भूलवावा, ब्रह्मदेवाला भुलवायचं आहे श्रीकृष्ण भगवंताला. पवाडा थोरू करावा, खूप मोठा पवाडा, मोठं चरित्र, मोठी लीळा करायची आहे श्रीकृष्ण भगवंताला. गोपी गोधना संबंधू द्यावा निज स्वरूपाचा, स्वतःच्या स्वरूपाचा संबंध त्या गोपाळांना द्यायचा आहे, गोधनांना द्यायचा आहे, अशी लीळा मोठी करायची आहे श्रीकृष्ण भगवंतांना. आणि म्हणून काय करतात बरं श्रीकृष्ण भगवंत, ते पुढे सांगतात. येया काजा देवो नेणता झाला, तव ब्रह्मा निज भुवना गेला, गोप वासरू वासुर वाडू केला, राऊळीची म्हणवणी. येया काजा देवो नेणता झाला, या कारणामुळे श्रीकृष्ण भगवंत नेणते झालेले आहेत, म्हणजे जणू काही माहितीच नाही की गोपाळ कुठे गेले आणि वासर कुठे गेले. तो ब्राह्मणा निज भुवना गेला. आणि अशा परिस्थितीमध्ये तो जो ब्रह्म आहे तो ब्रह्म निजभुवनाला गेला, म्हणजे सत्यलोकाला गेलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर गोपाळ आणि वासर त्या सत्यलोकामध्ये ठेवलेली आहेत त्याने. आणि काय केलं तर गोप वासरुवा सुरवाडू केला, गोपाळांना आणि वासरांना सुरवाड म्हणजे सुखाची वाढ केलेली आहे, त्यांना तिथं सुख दिलेलं आहे. राऊळीची म्हणवणी म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती आहे हा कृष्ण, म्हणजे त्याने जर एवढूसा बालक आहे आणि आघासुराला मारलं म्हणजे तो काही साधारण नाही. आणि म्हणून हा कृष्ण साधारण नाही, म्हणून त्या ब्रह्म्याने काय केलेलं आहे, गोप वासरुवा सुरवाडू केला, म्हणजे त्या गोपाळांना आणि वासरांना तिथे सुख दिलेलं आहे. राऊळीची म्हणून म्हणजे कोणातरी मोठ्या व्यक्तीची हे वासरं आहेत, मोठ्या व्यक्तीचे गोपाळ आहेत, आणि म्हणून त्यांना तिथं सुख दिलेलं आहे त्या ब्रह्म्याने. की ते मज गमले आण करिता श्री कृष्णाचे सन्निधान, की ते या काही झाले विघिण म्हणून ब्रह्मपदा नेली. की ते मज गमले आण, कवी म्हणतात की ते मज गमले आण, मला काय असं वेगळंच वाटलं. काय वाटलं बरं, करिता श्रीकृष्णाचे सन्निधान, त्या गोपाळांनी आणि वासरांनी श्रीकृष्ण भगवंतांचं सन्निधान केलं म्हणून. की ते काही झाले विघ्न, आणि म्हणून जणू काही त्यांना विघ्न झालेलं आहे, म्हणून ब्रह्मपदा नेली, आणि म्हणून ब्रह्मपदाला नेलेलं आहे. आता तुम्हाला असं वाटेल की श्रीकृष्ण महाराजांचं सन्निधान केलं आणि म्हणून यांना विघ्न कसं काय झालं बरं. तर ह्या मागचं एक कारण असं आहे, जर तुम्ही सूत्रपाठाचं पारायण करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही सूत्र आलेले आहेत, ते तुम्ही वाचले असतील कदाचित, की त्यामध्ये जो अप्रोक्ष ज्ञानी असतो त्याला ब्रह्मादिक जे आहेत ते विघ्न करतात, तो ईश्वराकडे चाललाय म्हणून.
तर कवीने एक कल्पना केली आहे की जणू काही मला तेच असं वाटलं की हे श्रीकृष्ण महाराजाकडे भगवंताकडे अग्रेसर होत आहेत. म्हणजेच काय तर ब्रह्म्याला असं वाटलं की हे गोपाळ आणि वासर माझ्यापेक्षा श्रेष्ठ होत आहेत श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामुळं, आणि म्हणून विघ्न केलेलं आहे की त्या सन्निधानापासून दूर करावं यांना. आणि म्हणजेच काय होईल तर हे माझ्या खालीच राहतील, माझ्या काही वर जाणार नाही, माझ्यापेक्षा यांची योग्यता वाढणार नाही. आणि ह्या कारणाने श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानापासून दूर करण्यासाठी त्या ब्रह्म्याने जणू काही त्या गोपाळांना आणि वासरांना पण दूर नेलेलं आहे, सत्यलोकामध्ये नेऊन ठेवलेलं आहे असं कवींना इथे वाटत आहे. ना तरी झाले या ईश्वराचे पण पशुसी तीही लोकी विचरण, हे दाखविले समर्थपण नारदादिका. थोडंसं ध्यान देऊन लक्ष देऊन या ओळीचा अर्थ आहे का. म्हणजेच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती केल्याने पशूंना पण काय प्राप्त होते हे या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. ना तरी झाले या ईश्वराचे पण, आपण जर ईश्वराचे झालो, एकनिष्ठतेने जर ईश्वराचे झालो, नाहीतर आज गेलो जाळीच्या देवाला, उद्या गेलो तिरुपती बालाजीला, परवाला गेलो शिर्डीच्या साईबाबाला, आणि नंतर गेलो शेगावच्या गजाननाला, हे जर आपण असे वागत राहिलो तर आपल्या त्या देवाधर्माला काहीही महत्त्व राहणार नाही. आणि म्हणून इथं सांगतात कवी, ना तरी झाली या ईश्वराचे पण, आपण जर एकनिष्ठतेने ईश्वराची भक्ती केली, एकनिष्ठतेने जर आपण परमेश्वराचे झालो तर काय होते फायदा. माणसाचा तर जाऊ द्या, पशुला पण फायदा होतो. काय फायदा होतो. पशुसी तीही लोकी विचरण, म्हणजे बघा श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामध्ये वासरं होते गायींचे, आणि म्हणूनच ते तिन्ही लोकांमध्ये गमन झालं त्यांचं. म्हणजेच काय, स्वर्गामध्ये गेलेच ते कसे गेले, स्वर्गामधूनच रस्ता आहे वर सत्यलोकामध्ये जाण्यासाठी. तर मृत्यूलोकामध्ये तर जन्माला आलेलेच होते, स्वर्गामध्ये पण मार्गक्रमण केलं त्यांनी, ब्रह्मा घेऊन गेला तिथं, आणि सत्यलोकामध्ये जाऊन मुक्कामी राहिली मस्तपैकी. म्हणजे बघा पशु होते परंतु श्रीकृष्ण महाराजांजवळ होते, आणि त्यामुळे त्यांना फुकटमध्ये सदेही म्हणजे पशुचा देह घेऊनच ते जीव तिथे गेलाय आणि आनंद भोगला सत्यलोकाचा. जे संत लोक मोठे मोठे तुकाराम महाराज असतील, मोठे मोठे जे काही जुन्या काळात नामदेव महाराज होऊन गेले, जे काही अन्य संप्रदायातले संत होऊन गेले, त्यांना किती कठीण परिश्रम करावे लागतात सत्यलोक प्राप्त करून घेण्यासाठी. परंतु बघा श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानामुळे पशूंना पण सत्यलोक प्राप्त झाला. पशुच्या योनीमध्ये, नरक योनीमध्ये असताना सत्यलोकाची प्राप्ती झाली. एवढा फायदा आहे श्रीकृष्ण महाराजांची एकनिष्ठतेने जर आपण तिथे त्यांचं सन्निधान केलं तर, त्यांना शरण गेलो तर हा फायदा विसरला नाही पाहिजे आपण. जर पशुला एवढा फायदा होतो तर तुम्ही तर माणसं आहात, आपण तर माणसं आहोत, तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. तर हे दाखवलं समर्थपणे नारदादिका, श्रीकृष्ण भगवंताने समर्थपणे दाखवलेलं आहे. नारदादिका म्हणजे नारद उपलक्षणे जे काही इतर देवतांची भक्ती करणारे आहेत. नारद जसा नारायण नारायण करत बसतो, त्याप्रमाणे इतर जे काही संत मंडळी असतील, जे इतर देवी देवतांचं नाव घेतात, त्यांच्या पुढे एक आदर्श ठेवलाय की माझं जर तुम्ही सन्निधान केलं, माझी जर भक्ती केली, पशु जरी असाल तुम्ही, तरी तुम्हाला मी सत्यलोकीची प्राप्ती करून देऊ शकतो. हे समर्थपणे श्रीकृष्ण भगवंताने या लीळेमध्ये आपल्याला इथे दाखवून दिलेलं आहे की वस्तूची जवळीक झाली म्हणून सिद्धावस्था पातली, नातीये रिद्धी भोगाविया नेली सत्ये लोकासी. की वस्तूची जवळीक झाली, किंवा कवी म्हणतात एक दुसरे उदाहरण देतात, किंवा वस्तूची जवळीक झाली म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची जवळीक झाली त्यांना, आणि म्हणून सिद्धावस्था पातली, आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी सिद्धावस्था प्राप्त झालेली आहे. म्हणजे अष्टमा सिद्धीत जणू काही त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. ना तिये रिद्धी भोगाव्या नेली सत्यलोकासी, किंवा मग रिद्धीचं सुख भोगण्यासाठी त्या ब्रह्मदेवाने त्या गोपाळांना आणि वासरांना सत्यलोकामध्ये नेलेलं आहे असं कवींना इथे भासते ही लीळा पाहिल्यानंतर. की श्रीकृष्णाचे उसिटे सेविती ते ब्रह्मादिका वंद्य होती, सहाणुके सत्यलोकू भोगिती सेखी कैवल्य पद. की श्रीकृष्णाचे उसिटे सेविती, किंवा हे गोपाळ जे आहे ते श्रीकृष्ण भगवंताचं उच्चिष्ट जे आहे त्या उच्चिष्ट प्रसादाचं सेवन करतात.
ते ब्रह्मादिका वंद्य होते आणि म्हणून ते जणू काही ब्रह्मादिकाला, ब्रह्म या पदामध्ये ब्रह्मदेव, अधिक पदामध्ये इतर सर्वत्र जे काही 81 कोटी सव्वा लक्ष नवदेवता आहेत त्या देवता, ह्या सर्व देवतांना हे गोपाळ वंद्य झालेले आहेत. सहानुके सत्यलोक भोगिती सेखी कैवल्यपद. सहानुके सहजच जे श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानी राहतात, श्रीकृष्ण महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतात, जे श्रीकृष्ण महाराजांचे भक्त आहेत, त्यांना सत्यलोक तर सहजच प्राप्त होते भोगण्यासाठी. आणि शेवटी कैवल्यपद म्हणजे सहज हो, काय फार मोठे कष्ट करावे लागत नाहीत. इतरत्र जर देवी देवतांची भक्ती केली तर सत्यलोक प्राप्त करून घेण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, परंतु श्रीकृष्ण महाराजांची जर भक्ती केली तर सत्यलोक सहज प्राप्त होते, असं इथे आपल्याला इथे या लीळेमधून दिसते. तर सहानुके सत्यलोक भोगिती, श्रीकृष्ण भगवंताचे जे भक्त आहेत ते सहानुके म्हणजे जसे गोपाळ सहजच जाऊन सत्यलोकातलं सुख भोगायला लागलेले आहेत. परंतु एवढ्यावरच थांबतात का श्रीकृष्ण भगवंतांचे भक्त? नाही, तर शेवटी कैवल्य पद, शेवटी कैवल्याचं पद त्यांना प्राप्त होणारच आहे, म्हणजे ईश्वर प्राप्ती ही होणारच आहे. आता पुढील ओळ्यांमध्ये श्रीकृष्ण भगवंत या मोठ्या संकटाचं कसं निवारण करतात. आता तुम्हाला वाटेल संकट काय यामध्ये? संकट हे आहे, गोपाळ आणि वासर हे दोघेही ब्रह्म्याने चोरून नेले. आता संध्याकाळ होत आलेली आहे, गावामध्ये जायचं आहे. गायी ज्या आहेत त्या हंबरडा फोडून वाट बघत आहेत, माझे वासर कधी येतील. ज्या काही माता आहेत गोकुळातल्या ते वाट बघत आहेत की गोपाळ कधी परत घरी येतील म्हणून. आता तुम्ही बघा, सर्व माता ह्या वाट बघत आहेत, मग त्या पशुच्या असो म्हणजे गायी असतील किंवा मग माणसाच्या असतील माता, हे सर्व वाट बघत आहेत की कधी येणार वासर आणि कधी येणार गोपाळ. तर अशी आतुरतेने वाट बघत आहेत सर्वजण. आणि जर त्यांना कळालं की सर्व एकदम अचानक चोरीला गेलेले आहेत तर पूर्ण गोकुळावर किती शोक कळा येईल बरं, ते कल्पनाही करवत नाही. कशा त्या गायी हंबरडा फोडत बसतील रात्रभर, आणि त्या ज्या माता आहेत त्या किती रडत बसतील. सर्वजण त्या जंगलामध्ये शोधत बसतील, वृंदावनामध्ये सर्व गोकुळ त्या वृंदावनामध्ये सर्वीकडे रडापडा चालू होईल, किती दुःख होईल. हे एवढं मोठं संकट आहे. या संकटाचं निवारण कसे करतात श्रीकृष्ण महाराज हे पुढील वेळामध्ये आपल्याला समजेल. असो हा बोलाचा विस्तारू, काही करिता झाला आनंदाचा कुमरू. जो आदि पुरुखाचा अवतारू, अर्थ राखाव्या. कवी म्हणतात असो हा बोलाचा विस्तारू, बस झाला आता हा बोलाचा विस्तार बस झाला. काय करता झाला नंदाचा कुमार. नंदाचा कुमार जो आहे म्हणजे श्रीकृष्ण भगवंत, ते काय करते झाले बरं. जो आदि पुरुखाचा अवतारू, अर्थ राखाव्या. आदि पुरुष, सर्वात प्रथम असणारे पुरुष म्हणजे परमेश्वराचे अवतार असणारे श्रीकृष्ण भगवंत, ते काय करते झाला बरं. काय करता झाला तो त्या गोकुळामध्ये जाऊन. अर्थ राखावया, जे अर्थवंत आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी ते काय करते झाले बरं. गोकुळा जाती झाली वेळ, तव आपणची झाले वच्छे गोपाळ. येरवी गायी स्त्रियांचे मन व्याकुळ, निर्हा होते. ह्याला म्हणतात माऊलीपणा. ज्याप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे, एक जड मिथ्या दुसरी खरपरा असती, पात्र हे आनंदा नव्हती. देवता कशा आहेत? खरपरा आहेत, निकृष्ट आहेत, निर्यदायका आहेत. देवतांना फक्त या जीवाला निर्य म्हणजे नरक भोगवण्यामध्येच आनंद वाटतो. कसा या जीवाला दुःख देता येईल तेच विचार करत असतात आणि त्याच्यातच आनंदात मग्न असतात. परंतु परमेश्वर तसा नाही. परमेश्वराचं पोट हे फार मायपोट आहे, हे आपल्याला या ओळीमध्ये लक्षात येते. बघा इथे श्रीकृष्ण भगवंत काय विचार करतात. गोकुळात जाण्याची तर वेळ झालेली आहे आणि आता गोकुळात जायचं तर वासरं पण घेऊन जावे लागणार आहेत आणि गोपाळ पण घेऊन जावे लागणार आहेत. म्हणून श्रीकृष्ण महाराज स्वतःच आपणची झाले वच्छे गोपाळ. वासरं पण आपणच झाले, गोपाळही आपणच झाले. एरवी गायी स्त्रियाचे मन व्याकुळ निर्रा होते. का झाले? स्वतः परमेश्वराने वासरांचं रूप धारण करावं अशी काय गरज भासली त्यांना. तर गरज अशी होती
एरवी म्हणजे जर गोपाळ आणि वासरं यांचं जर रूप श्रीकृष्ण महाराजांनी धारण केलं नसतं तर गायी स्त्रियांचे मन व्याकुळ निराह होते, गायी पण व्याकुळ झाल्या असत्या, हंबरडा फोडत रात्रभर बसल्या असत्या, आणि ज्या गोपाळांच्या माता आहेत त्याही व्याकुळ झाल्या असत्या, आणि या पशूंचं आणि या गोकुळातील मातांचं दुःख श्रीकृष्ण भगवंताला पाहवल्या जाणार नव्हतं, आणि म्हणून स्वतःच नटले. बघा, परमेश्वराने वासरांचं रूप धारण केलं, एका पशुचं रूप धारण केलं. किती परमेश्वराला चिंता असते गायीची पण. आणि म्हणून आपल्यामध्ये एक परंपरा रूढ झालेली आहे, कितीही मोठा राजा असो त्याला आपण गो ब्राह्मण प्रतिपालक असं बोलतो. आता ब्राह्मण म्हणजे काय, तर ब्राह्मण म्हणजे जे ब्राह्मण नावाची जात आहे त्या विशिष्ट जातीचा मी इथे उल्लेख करत नाही. ज्याप्रमाणे मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण कशाला म्हणावं, तर जो ब्रह्म्याला जाणणारा आहे, जो ईश्वराला जाणणारा आहे तो ब्राह्मण असतो. मग तो कोणीही असो, कोण्याही जातीतला असो, मग तो कुणबी असो, कोणी महार असो, मांग असो, काही घेणं देणं नाही. तो जर परमेश्वराला जाणतो तर तो ब्राह्मण आहे. आणि हेच स्पृश्यता अस्पृश्यता हे नष्ट करण्याचं काम श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. तर इथं जसं आपण बघतो की श्रीकृष्ण महाराजांनी पण गायींचं पालन केलेलं आहे, म्हणून एवढे परमेश्वर अवतार असताना श्रीकृष्ण महाराज आपण त्यांना गोपाळ असं बोलतो. आणि म्हणून अशी परंपरा रूढ झालेली आहे. जे कोणी सत्वशील मोठा राजा आपल्या या हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षामध्ये होऊन गेले असेल त्या प्रत्येकाला आपण उपाधी लावतो गो ब्राह्मण प्रतिपालक, अशी एक उपाधी आपल्या परंपरेमध्ये लावल्या जाते. असो, इथं श्रीकृष्ण भगवंताने त्या गायींना त्रास होऊ नये, त्या गोकुळातील मातांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःच गायींचं रूप, गायीच्या वासरांचं रूप धारण केलं आणि गोपाळांचं रूप धारण केलेलं आहे. जेथ अवतरला असे परमात्मा, तेथ दुःख नाही भूतग्रामा, ते याची दृष्टी पुढे संसार धर्मा रिगावा नाही. जेथ अवतरला असे परमात्मा, जिथे परमात्मा म्हणजे परमेश्वर अवतरलेला आहे, तेथ दुःख नाही भूतग्रामा, तिथे कोण्याही भूतग्रामाला दुःख होत नाही. भूतग्राम म्हणजे काय, तर चतुर्विध भूतग्राम सांगितलेले आहेत. जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज. जारज म्हणजे जारापासून जन्माला येणारे, अंडज म्हणजे अंड्यामधून जन्माला येणारे, उद्बीज म्हणजे बीजापासून जन्माला येणारे, आणि स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला येणारे. असे हे चारी खाणी जे आहेत, या अशा चतुर्विध भूतग्रामाला कधीही दुःख होत नाही जिथे परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. त्याच्या दृष्टीपुढे संसार धर्म रिगावा नाही. अशा परमेश्वराच्या दृष्टीपुढे संसार धर्माला तर मुळीच रिगावा नाही. तया ते ऐकोनी जे भाविती, ते माया मोही सांडी जती, आनंद सागरू श्री कृष्ण सेविती, ते होती जीवन मुक्त. तया ते ऐकोनी जे भाविती, त्या श्रीकृष्ण भगवंतांना ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी काय केलं तर ऐकलंय फक्त. श्रीकृष्ण भगवंत असे होते, श्रीकृष्ण भगवंत तसे होते, हे ऐकलेलं आहे फक्त. तर कवी म्हणतात तया ते ऐकोनी जे भाविती, ज्यांनी फक्त श्रीकृष्ण भगवंताविषयी माहिती ऐकलेली आहे, श्रीकृष्ण भगवंत कसे होते, त्यांनी ऐकून जर त्यांचं भावना जर केली, मनामध्ये स्मरण जर केलं त्यांचं, तर ते माया मोही सांडी जती, त्यांनी श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण केल्यामुळे मायामोह सांडी जती म्हणजे माया मोहापासून ते मुक्त होतील. आनंद सागर श्रीकृष्ण सेविती, ते होती जीवनमुक्त. आनंद सागर जो परमेश्वर आहे त्याला ते सेवन करतील म्हणजे त्यांना ईश्वर प्राप्ती होईल आणि ते जीवनमुक्त होतील आणि ईश्वराच्या ठिकाणी पावन होतील. आधीची देव सर्वगतू, वरी तैसा झाला मनोरथू, ते तुली रूपे धरुणी असे खेळ तू, हे काही नवलतया. आधीच परमेश्वर हा सर्वगत म्हणजे सर्व व्यापक आहे आणि त्यामध्ये यांना मनोरथ झाला की मी वासर व्हावं, मी गोपाळ व्हावं. ते तुली रूपे धरुणी असे खेळ तू, हे काही नवलतया. जो परमेश्वर सर्व व्यापकच आहे त्या परमेश्वराला जर इच्छा झाली की मी अवतार धारण करावा आणि क्रीडा करावी, वेगळे वेगळे अवतार धारण करावे, वासराचे अवतार असतील, गोपाळांचा अवतार असेल, अवतार म्हणजे काय तर रूप असेल, तर असे मी वेगवेगळे रूप धारण करावं असं जर त्यांना इच्छा झाली, जो परमेश्वर मुळातच सर्व व्यापक आहे आणि त्यांना जर इच्छा झाली अशी रूप धरण्याची, तर त्यांच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे का हे? नाही. आणि म्हणून तेवढे रूप धरून ते खेळायला लागलेले आहेत त्या गोकुळामध्ये. आणि यामध्ये काय नवल आहे बरं? काहीही नवल नाही, कारण की परमेश्वर आहे तो.
जयाची जैसी प्रकृती, जैसा वर्णू तैसी आकृती, ते झाला कैवल्यपती एके वेळे. जयाची जैसी प्रकृती, ज्या गोपाळाची जशी प्रकृती होती, ज्या वासराची जशी प्रकृती होती, जैसा वर्णू तैसी आकृती. जैसा वर्ण म्हणजे जे वासरू ज्या रंगाचं होतं, जो गोपाळ ज्या रंगाचा होता त्याचप्रमाणे रंगही धारण केला, प्रकृतीही धारण केली, आकृतीही धारण केली, सर्व जशास तसं धारण केलेलं आहे. ते झाला कैवल्यपती एके वेळ. एका क्षणामध्ये त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंत नटलेले आहेत. एकू केवी झाला अनेकू, ऐसे बोलेल नेणता लोकू, तरी सहस्री घटी ससांकू, प्रतिबिंबला असे. आता कवी म्हणतात, काही जे बुद्धूजीवी असतील, म्हणजेच काय, आताच्या काळातले जे आधुनिक स्वतःला स्कॉलर समजणारे लोक असतील, असे जे बुद्धूजीव असतील, ते लोक म्हणतील की एकू केवी झाला अनेकू, एकच अवतार होता आणि अनेक कसं काय झाला बरं. अहो हे तर कथा आहेत, हे तर काय आहे, पद्य आहे, म्हणजे काव्यरूपी आहे. आणि काव्य म्हणजे काय तर कवी कल्पना, कवी काहीही कल्पना करू शकतो. हे सर्व खोटं आहे हो. असे जे काही असे बुद्धूजीव लोक असतील आताचे, जे स्वतःला शहाणे समजतात, त्यांच्यासाठी कवी इथे परिहार देतात की एकू केवी झाला अनेकू, ऐसे बोलेल नेणता लोकू. असे जे नेणते अडाणी जे बुद्धू लोक आहेत, हे लोक म्हणतील की एकच होता श्रीकृष्ण, आणि कसं काय झाला बरं. तरी त्यांच्यासाठी एक उदाहरण देतात इथे कवी, तरी सहस्री घटी ससांकू प्रतिबिंबला असे. तुम्ही जर 1000 भांडे भरून अंगणामध्ये ठेवले रात्रीच्या टायमाला, रात्रीच्या वेळेला, तर प्रत्येक भांड्यामध्ये चंद्र दिसणार की नाही दिसणार. मग आता चंद्र काय अनेक झालेला आहे का, नाही, चंद्र तर एकच आहे, प्रतिबिंबलेला आहे प्रत्येकामध्ये, प्रत्येक भांड्यामध्ये. तर असे एक उदाहरण देतात कवी इथे. जैसा मणिगणी तंतू, मेघावळी गगनांतू, तैसा भूती विश्वनाथू, की भूते तया माझी. जैसा मणिगणी तंतू, ज्याप्रमाणे प्रत्येक मण्यामध्ये तंतू म्हणजे धागा असतो. एखादी माळ आहे, त्या माळेमध्ये 108 मणी आहेत आणि त्या माळीमध्ये, त्या गाठीमध्ये धागा ओवलेला आहे. प्रत्येक मणीमध्ये तोच धागा आहे आणि त्या धाग्यामुळेच ते सर्व माळ गाठी जी आहे ती बांधल्या गेलेली आहे. किंवा मेघावळी गगनांतू, मेघ म्हणजे ढगांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत गगनामध्ये. तैसा भूती विश्वनाथू, त्याप्रमाणे प्रत्येक भूतामध्ये विश्वनाथ आहे, म्हणजेच काय तर ईश्वराचं स्वरूप व्यापक आहे. भूत म्हणजे मागच्या ओळीमध्ये जो अर्थ सांगितला तो भूत, म्हणजे तुम्हाला नाही तर भूत म्हणजे वाटेल की आरती चालू झाली म्हणजे जे झुलतात भूत अंगात येतात ते भूत नाही बरं का इथं. तैसा भूती विश्वनाथू की भूते तया माझी. आता परमेश्वर हा सर्वव्यापक आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर हा व्यापक, परमेश्वराचं स्वरूप हे व्यापक आहेच. त्यामुळे परमेश्वर हा वेगवेगळे रूप धारण करून इथे नटलेला आहे. ह्यामध्ये खोटेपणा काहीही नाही, हे खरं आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मणीमध्ये धागा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये हा परमेश्वराचं स्वरूप व्यापक आहे. प्रत्येक जीव हा ईश्वर आहे असं म्हणत नाही मी. थोडं शब्द व्यवस्थित समजून घ्या, नाहीतर थोडा तुमचा बुद्धिभेद होऊ शकतो कदाचित जर व्यवस्थित लक्षात घेतलं नाही तर. मी म्हणतोय प्रत्येक या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये परमेश्वराचं स्वरूप व्यापक आहे. परमेश्वराचा अवतार वेगळा विषय आहे, परमेश्वराचं स्वरूप हा एक वेगळा विषय आहे. परमेश्वराचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण भगवान जसे विशिष्ट करचरणवंत ब्रह्म आहेत, त्याप्रमाणे हात पाय धारण करून ईश्वर अवतार झालेला आहे. हा ईश्वर अवतार हा एक वेगळा विषय आहे आणि परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते सगळीकडे व्यापक आहे, हा एक वेगळा विषय आहे. दोन्ही एका जागी करू नका, नाही तर तुम्हाला वाटेल की सर्वांमध्ये ईश्वर आहे मग कोणाला भजापूजा, अशातला भाग नाही. परमेश्वराचं भजन पूजन केलं पाहिजे आपण, जो परमेश्वराचा अवतार आहे तो. तर असं ज्याप्रमाणे गगनामध्ये मेघ आहेत, प्रत्येक मण्यामध्ये धागा आहे, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं स्वरूप व्यापक आहे, त्याप्रमाणे हे जे परमेश्वराचे अवतार श्रीकृष्ण भगवंत आहेत, यांनीही असे वेगळे वेगळे रूप धारण केलेले आहेत. मग तुम्ही असं समजा की परमेश्वर अवतार त्याच्यामध्ये आहे
परमेश्वराचं स्वरूप त्याच्यामध्ये आहे की मग ते भूत परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आहेत, कोणतेही तुम्ही समजून घ्या असं इथे कवी म्हणतात. हा कवन करी निर्धारू जो वेदा बोलता अपारू, श्री कृष्ण कृपा करी आदि गुरु तरी भ्रांती फिटे. जयाची हा कवन करी निर्धारू जो वेदा बोलता अपारू. नेमका या परमेश्वराच्या स्वरूपाचा निर्धार कोण करणार बरं? जो परमेश्वर वेदांनाही समजत नाही, जे अपार असे वेद आहेत त्या वेदांनाही, जे वेद म्हणजे काय तर या वेदापेक्षा कोणतं शास्त्र उरलेलं नाही मोठं, तर अशा या वेदालाही परमेश्वर कसा आहे तो समजत नाही. तर मग अशा या परमेश्वराचा निर्धार कोण करणार आहे? परमेश्वराचं स्वरूप असं आहे की परमेश्वराचं स्वरूप तसं आहे. श्रीकृष्ण कृपा करी आदिगुरु तरी भ्रांती फिटे. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचीच कृपा झाली आपल्यावर, त्या आदिगुरूची, तरच आपली भ्रांती इथं फिटणार आहे. नाहीतर आपल्यात काय एवढी ताकद नाही, आपल्यात एवढी बौद्धिक क्षमता नाही की परमेश्वर कसा आहे तो समजून घ्यावा. जयाची घरीची कामारी ब्रह्मांडे निजरूपी आकारी, तो वासरुवाची रूपे धरी हे काही विषय खावे. ज्यांच्या घरची कामारी म्हणजे काम करणारी मोलकरीण ब्रह्मांडेच्या ब्रह्मांडे स्वतःच्या स्वरूपातून तयार करते म्हणजेच माया, तो वासरुवाची रूपे धरी हे काही विषय खावे. ज्या परमेश्वराची हाताखालची नौकरानी जी मोलकरीण आहे ती स्वतःच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाचे ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड तयार करते स्वतःच्या सामर्थ्याने, आणि त्या अशा मोलकरणीचा मालक, जी मोलकरीण अनंत ब्रह्मांड तयार करू शकते एका क्षणामध्ये, त्या मोलकरणीचा मालक आहे तो. तर ते श्रीकृष्ण भगवंत, त्यांच्यासाठी काय फार मोठी गोष्ट आहे का वासरुवाचे रूप धरण्याची, गोपाळांचं रूप धरण्याची काय फार मोठी गोष्ट आहे का त्या परमेश्वरासाठी? काहीच मोठी गोष्ट नाही. ज्यांची सेविका जर एवढं मोठं काम करते तर मालक नक्कीच अनंतपटीने मोठं काम करू शकतो. त्यापुढे हे वासराचं रूप धरणं आणि गोपाळांचं रूप धरणं चिल्लर काम आहे. त्यामुळे हे काही विषय खावे याचं काय विशेषता वाखाणावी? परमेश्वर तसा सामर्थ्यवान आहेच मुळात. पर हे ईश्वराची लीळा प्रवृत्ती म्हणून निर्हासे वाणी जती, जे ऐकवणी जीव मुंचती संसार दुःखा. पर हे ईश्वराची लीळा प्रवृत्ती, परंतु कवी म्हणतात इथे, परंतु हे ईश्वराची म्हणजे श्रीकृष्ण महाराजांची प्रवृत्ती आहे. म्हणून निर्हासे वाणी जती, आणि म्हणून या लीळेचं आम्ही वाखाणन करत आहे. जे ऐकून जीव मुंचती संसार दुःख, आणि म्हणून आम्ही या लीळेचं वाखाणन करत आहोत. ज्या लीळेच्या वाखाणनामुळे, असं आम्ही लीळेचं वाखाणन केल्यानंतर जे कोणी हे लीळा ऐकतील ते जीवाचं मुंचती म्हणजे मोक्ष प्राप्त होईल त्या जीवाला, आणि या संसाराच्या दुःखापासून त्याला चिरंतन मुक्ती प्राप्त होईल आणि तो ईश्वराच्या प्राप्तीला जाईल. दुधवडीची करडी काबरी, रोंदेची सोने खैरी, निर्राते जाथली भिंगारी जुआ सांघडी. एके मोहरी मोरी पारडी, एके वाघी चितळी पुडी, आणके देश साया सांगडी कोसी एक वर्णे. क्षीरसागराचे जाऊ पे तैसी धवली, एके सुधे तांबी नेपाली, इंद्रनीळ प्रभेची निळी कोसी कणकवर्णे. धेणुसी होता गर्भाधाने, श्रीकृष्णा ते चिंतिता ती मने, ते बहु दिसतसे कालवाने वासरुवासी. ह्या सलग मी 4 ओव्या म्हटल्या. ह्या मागचं कारण असं की या सर्व ओव्यांमध्ये त्या गाईच्या वासरांचा वर्ण कसा होता हे सांगितलेलं आहे. तर सर्व एकंदरीत मी तुम्हाला वर्ण सांगून देतो. एक गायींचे वासरं कसे आहेत तर दुधवड्या रंगाचे आहेत, पांढरट आहेत, कोणत्या करड्या रंगाचे आहेत, कोणत्या काबऱ्या रंगाचे आहेत, कोणते जे वासरं आहेत
ते सोने खैरी म्हणजे थोडंसं असं गोल्डन कलरचे आहेत. काही काही गाईचे वासरं गाई एकदम तेजाने आथिले म्हणजे एकदम असे तेजोमय दिसतात. जसं आपण बघतो एखाद्या गाईकडे पाहिल्यानंतर आपल्यालाही मनाला प्रसन्न वाटते. ती गायच जणू काय अशी वेगळी तेजाने आथली म्हणजे तेजाने युक्त अशी वाटते. तशा काही गायी आहेत. काही गायी करड्या आहेत, काही पारड्या आहेत, काही वाघी म्हणजे वाघासारख्या थोड्या पट्ट्या पट्ट्या आहेत त्याच्यावर, काही चितळ्यासारख्या काळ्या काळ्या ठिपक्याच्या आहेत. असे वेगळे वेगळे क्षीरसागरासारख्या म्हणजे एकदम पांढऱ्या आहेत. असे वेगळ्या वेगळ्या गायीचे वासरं गायी तिथे आहेत. धेनुसी होता गर्भधाने श्रीकृष्णा ते चिंता ती म्हणे. ज्यावेळेस धेनूला गर्भधान झालेलं आहे, गाभण आहे, त्यावेळेस त्या धेनूंनी श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीचं चिंतन केलेलं आहे. आणि म्हणून बहुती दिसत असे काळवाणे वासरुवासी. किती सुंदर वर्णन केलेलं आहे इथे बघा की ते गायी असून आपल्यापेक्षा सौभाग्यवंत आहेत ज्यांनी त्या श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीचं स्मरण केलेलं आहे ज्यावेळेस त्या गाभण होत्या. आणि त्यामुळं ते गायीचे वासरे जे आहेत ते गायीचे वासरं पण श्रीकृष्ण महाराजांच्या वर्णासारखे थोडेसे असे काळसर श्यामल वर्णाचे झालेले आहेत. गोपवनिताचे कवन जाणे जिया उमटैल तेची वाणे. कीटक भृंगी होय जेणे ते काही तया नाही. आणि गोप आणि वनितांचे कवन जाणे त्यांचं काय माहिती बरं. जिया उमटले तेची वाणे त्यांच्याही ठिकाणी तेच वाण उमटलेली आहे. कीटकी भृंगी होय जेणे ते काही त्या नाही. ज्याप्रमाणे त्या भिंगुरटीचा दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे की भिंगुरटी एका आईला आणून त्या मातीच्या घरामध्ये लिंपून ठेवते आणि त्याला एक चोच मारून जाते, काटा मारून जाते आणि मग त्या आळीची भिंगुरटी होते. तर त्याप्रमाणे यांना का बरं होणार नाही तसं. ज्या विषयाचं चिंतन केलं त्याप्रमाणे वासर तर होणारच. एक काळे गोरे सावळे एक काणे तारसे वेंभळे एक मिळखे भुररे पिंगळे घोडे मुख. आता इथं कवी सांगतात की गोपाळ कसे होते. मागच्या ओळीमध्ये सांगितले सगळे वासरं, आता म्हणतात गोपाळ कसे होते ते सांगतो. एक बहिरे मुके बोबडे दातिरे राखोडे फेगडे एक वेडे बागडे दिघडे जामणू खुजे. एक निर्रास गुण साकार एक श्रीमंत सौंदर जैसे देवतांचे अवतार तैसे दिसताती. जयाचा जैसा श्रृंगारू जैसी वस्त्रे तैसा अलंकारू तेथे झाला सर्वेश्वरू नाथू. पावे तारिपी मोहरी सिंगे डांगा पेंडारी राजसा तामसा भावाची परी तेही नटला तो. ऐसे अवगौणी मुरारी येतसे गोकुळा माजारी तव संभ्रमू झाला नरनारी तो वाणू नेणिजे. गोपाळ कसे झाले. जसे होते. कोणता काळा होता, कोणता गोरा होता, कोणता सावळा होता, एक कानाने तिरपा होता, एक वेंबळा होता, एक भुर्रा होता, एक पिंगळा होता, एक घोड्यासारख्या तोंडाचा लांबगट तोंडाचा होता, एक बहिरा होता, एक मुका होता, एक बोबडा होता, एक दात्रा होता, एक राखोड्या दाताचा होता, एक फेगड्या दाताचा होता, एक फेगड्या पायाचा होता, एक वेडा होता, एक बागडा होता, एक दिगडा होता, एक जामणू म्हणजे वामनू होता. वामनू म्हणजे काय तर बुटका होता, खुजा होता. एक तर एकदमच सगुण एकदम सुंदर दिसायला होता. एक साकार एकदम जसा अवयव जो अवयव जसा असावा त्याप्रमाणे सुंदर अशा अवयवाचा होता. एक श्रीमंत दिसणारा होता गोपाळ. एक सुंदर असा गोपाळ होता. एक गोपाळ तर असा होता की जणू काही तो देवतेचा अवतारच आहे का, एवढा सुंदर आखीव रेखीव त्याचा चेहरा असा एक गोपाळ होता. हे सर्व असे गोपाळ नटले तिथं श्रीकृष्ण महाराज त्या रूपाने. आणि मग काहींचा शृंगार कसा होता ते सांगतात. ज्याचा शृंगार जसा होता तसा शृंगार श्रीकृष्ण महाराजांनी त्या रूपाने नटल्यावर तसा शृंगार धारण केलेला आहे. जसे वस्त्र होते, जसे अलंकार होते त्याप्रमाणे सर्व श्रीकृष्ण महाराजांनी नट धारण केलेला आहे. मग आता पुढं काय तर ज्याच्याकडे जसा पावा होता, जशी मोहरी होती, जसं सिंग होती, जशी काठी होती, जसं होतं तसं सर्व रूपड धारण केलेलं आहे त्या गोपाळांचंही श्रीकृष्ण भगवंतांनी.
ऐसे अवगोणी मुरारी येतसे गोकुळा माझारी, तो संभ्रमू झाला नरणारी, तो वाणू नेणिजे. असा अवगोणी म्हणजे असं एक रूप धारण करून श्रीकृष्ण भगवान तिथे गोकुळामध्ये आलेले आहेत. आणि असं त्या सर्व गोपाळांना वासरांना पाहिल्यानंतर संभ्रमू झाला नरनारी, नरांना आणि नारींना सर्वांना संभ्रम झालेला आहे. तो वाणू नेणिजे, तो संभ्रम कसा झाला तो आम्ही वाखाणू शकत नाही, असा संभ्रम निर्माण झालेला आहे असं कवी सांगतात. जयाचेनी तुखारे एके जिजे, तया अमृताचा सागरू पाविजे, परमाणू दुर्लभू माणिजे, तयाचा मेरू जोडे. सुंदर असं एक वर्णन करतात इथे कवी. अशी सुंदर कवी कल्पना आहे. काय म्हणतात कवी? जयाचेनी तुखारे एके जिजे, ज्या अमृताच्या एका कणाने मेलेला व्यक्ती असेल त्याच्या मुखामध्ये अमृताचा तुषार, तुषार आपल्याला माहित असेल तुषार किती बारीक असतो, एकदम बारीक असतो तुषार. ज्याप्रमाणे तुषार जर बघायचं असेल आपल्याला तर आपण बघू शकतो स्प्रिंकलर जे असतात त्या स्प्रिंकलरमध्ये तरी थेंब मोठे असतात. ज्याप्रमाणे आपण स्प्रे करतो, हल्ली आपण बघतो की प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे होत आहे, तर ते स्प्रे मारताना कसे बारीक 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 कण त्या स्प्रेच्या बाहेर निघतात. त्या बारीक अशा कणाला तुषार असं बोलतात. तर असा अमृताचा जर बारीक तुषार जरी मेलेल्या मुर्द्याच्या जर मुखात पडला तर तो मेलेला मुर्दा जिवंत होऊन बसतो. म्हणून कविता म्हणतात जयाचेनी तुखारे एके जिजे, ज्या अमृताच्या एका तुषाराने मेलेला मुर्दा जिवंत होतो, त्या अमृताचा सागर पाविजे, त्या अशा अमृताचा सागर या गोकुळातील लोकांना प्राप्त झालेला आहे. परमाणू दुर्लभू माणिजे, तयाचा मेरू जोडे. ज्या धातूचा परमाणू दुर्लभ बोलतो आपण, सोनं हल्ली खूप महाग झालेलं आहे आपल्या सर्वांना तर माहिती आहे. तर ते सोन्याचा कण आपल्यासाठी आज काय आहे तर दुर्लभ आहे. आणि त्या सोन्याचा कण दुर्लभ आहे, परंतु त्याचा जणू काही त्या गोकुळातील लोकांना मेरू जोडे. मेरू पर्वत फार मोठा आहे, 5 लक्ष योजनाची उंची आहे त्याची. असा तो मेरू पर्वतच त्या गोकुळातील लोकांना जणू काही जोडला गेलेला आहे. कारण काय तर श्रीकृष्ण भगवंत प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये पोहोचलेले आहेत वासराचं रूप धारण करून, प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत गोपाळाचा वेश धारण करून. आणि म्हणून कवी म्हणतात की या गोकुळातील लोकांना काय झालेलं आहे तर अमृताचा सागर प्राप्त झालेला आहे. ज्या धातूची दुर्लभता आहे, त्याचा परमाणू दुर्लभ आहे ज्या धातूचा, त्या धातूचा मेरू पर्वत प्राप्त झालेला आहे या गोपाळातील लोकांना. असे ते धन्य धन्य आहेत गोपाळातील, त्या गोकुळातील गोपाळ असतील, त्या गायी असतील, सर्व जे आहेत ते धन्य झालेले आहेत. तैसे गोकुळ जणासी झाले, जे न पविजे कव्हणे बोले, ते घर पुसत आले पर ब्रह्म ते. तैसे गोकुळ जनासी झाले, त्याप्रमाणे गोकुळ जनांना झालेला आहे जे मागच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. जे न पाविजे कव्हणे बोले, जी वस्तू काही केल्याने प्राप्त होत नाही ते घर पुसत आले परब्रह्म ते. जो परब्रह्म कितीही तपश्चर्या केली तरी प्राप्त होत नाही, आणि आज तो परब्रह्म प्रत्येकाच्या घरात आलेला आहे. न पुसत म्हणजे काय तर न विचारता सरळ आलेला आहे घरामध्ये. घरामध्येच नाही तर गोठ्यामध्येही परमेश्वर येऊन बसलेला आहे वासराच्या रूपाने. आधी वाणिजे यशोदानंदू, जया घरी खेळे एकू गोविंदू, आता घरोघरी परमानंदू गवळी यांचा. आधी वाणिजे यशोदानंदू, कवी म्हणतात आम्ही अगोदर यशोदाच्या आनंदाचं म्हणजेच काय तर श्रीकृष्ण भगवंताचं आम्ही वाखाणन करणार, वर्णन करणार. जे या घरी खेळे एकू गोविंदू, ज्यांच्या घरी खरा गोविंद म्हणजेच काय श्रीकृष्ण भगवंत ओरिजिनल ज्यांच्या घरी खेळतात त्यांचं आम्ही पहिलं वाखाणन करणार. आता घरोघरी परमानंद गवळ्यांचा, आता तर सगळ्या गवळ्यांच्या घरोघरी परमानंद झालेला आहे. आनंदाची काही परिसीमा उरलेली नाही, सर्वांना आनंद 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 झालेला आहे.
सांडुनी सकळे सांगाते, योगिये चिंतिती जयाते, पुत्र भावे आळिंगितात याते, ते सुख कैसे होईल. सांडुनी सकळे सांगाते, सकळ सांगा त्यांचा काय करून, सांडून म्हणजे त्यांना सोडून, योगी चिंतिती जयाते म्हणजे काय, संसार धर्माला सोडून, प्रपंचाला सोडून सर्व योगीजन ज्यांचं चिंतन करतात, पुत्र भावे आळंगिती तयाते, ते सुख कैसे होईल. जे योगीजन दऱ्या खोऱ्यात जंगलात जाऊन बसले परब्रह्म परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी, त्या परमेश्वराला सर्व गोकुळातील ज्या माता आहेत त्या पुत्र भावाने आलिंगने देत आहेत श्रीकृष्ण भगवंताला. एवढं भाग्यवान ते गोकुळ ठरलेलं आहे. जरी मुखे मागी जती शेखाते, तरी वाणू नेणी जे तयाची दैवाते, जया घरी लेंकरुवे साळंकृते पर ब्रह्माची. कवी म्हणतात, मी जर 1000 मुख असलेला जो शेषशय्या आहे, शेषनाग आहे, त्या शेषनागाला जरी मी काही त्यांच्याकडून तोंड मागून आणले श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन करण्यासाठी, श्रीकृष्ण महाराज जिथे क्रीडत आहेत त्या लोकांचं वर्णन करण्यासाठी, त्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करण्यासाठी, तरी वाणू नेणी जे तयाच्या दैवाते, शेषनागाचे तोंड जरी आणले मी मला वर्णन करण्यासाठी या गोकुळातील लोकांच्या दैवाचं, तरी मी त्या गोकुळातील लोकांच्या दैवाचं वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही, तर जया घरी लेंकुर्वे साळंकृते, ज्यांच्या घरी अलंकारेसी युक्त असे लेंकर परब्रह्माचे, म्हणजे परब्रह्मच तिथे लेकराचं रूप धारण करून आलेलं आहे खेळायला, त्या लोकांच्या घरचं दैव, त्या लोकांचं दैव मी काय वाखाणू शकणार आहे बरं. 1000 तोंड असलेला शेषनाग जरी आला, तो जरी वर्णन करतो म्हणला 1000 तोंडाने, तरीही त्या गोकुळातील लोकांच्या दैवाचं वर्णन मी करू शकत नाही. कवन ठावो वैरी सदैव पण, जे वस्तू निराकार निर्गुण, ते आली करुणी मागे जेवण गवळणी ते. कवन ठावो वेरी सदैव पण, आता कुठपर्यंत त्यांचं सदैवाचं मी गुणानुमोदन करू. जे वस्तू निराकार निर्गुण, जे वस्तू निराकार निर्गुण आहे, ते आली करुणी मागे जेवण गवळणी ते, ते मागे जेवण करुणी आलेली आहे. गवळणी ती म्हणजे काय, तर गवळणी सोबत जेवण करून आलेली आहे. जो अगाधू चातुष्टविता, न बोले वेदा बोलविता, तो गाई हंबारव करिता पाठी धावे. जो अगाध, जो परमेश्वर अगाध आहे, म्हणजे परमेश्वर कसा आहे, जो कोणालाही कळत नाही असा तो अगाध चक्रवर्ती तो परमेश्वर. चातुष्टविता, सर्वांना काय करणार आहे तर चातुष्टविता, चेष्टकत्व करणार आहे. न बोले वेदा बोलविता. चेष्टविता म्हणजे काय, थोडंसं विस्तारून सांगतो तुम्हाला, लगेच समजून जाईल. चेष्टविता म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे परमेश्वराला, अव्यक्तमंत परमेश्वराला ज्या वेळेस सृष्टीची रचना करावी अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली, प्रवृत्ती निर्माण झाली, त्यांनी फक्त थोडासा उल्लेख जाणवला मायेला, चेष्टकत्व केलं. समजा थोडक्यात तुम्हाला जर समजायचं असेल तर, की फक्त सांगितलं मायेला की आम्हाला अवतार घ्यायचा. मायेला सर्व समजलं की आता मला सृष्टीची रचना करावी लागणार. एका क्षणामध्ये सृष्टीची रचना झाली आणि परमेश्वराचा अवतार कार्य तिथं चालू झालेलं आहे. चेष्टकत्व याला म्हणतात. म्हणजेच काय, तर परमेश्वराने मायेला सांगितलं की हे आम्हाला करायची, प्रवृत्ती जाणवली. किंवा चेष्टकत्व कशाला म्हणतात, ज्याप्रमाणे संलग्न चेष्टकत्व करते जीवाला. मी आता उल्लेख केलेला आहे की मला या घरी जाऊन यांना मला 1000 रुपये मनाने प्रसन्न होऊन द्यायचे आहेत, किंवा मला यांना द्यायचे पैसे, यांची हलाखीची परिस्थिती आहे, मला पैसे द्यायचे त्यांना, पण मी विसरून गेलो. परंतु उल्लेख तर केला होता. मग संलग्न मला चेष्टकत्व करणार की अरे तू इथे 1000 रुपये देतो बोलला होता. तर हे जे चेष्टकत्व आहे याला चेष्टकत्व म्हणतात. तर परमेश्वर या सगळ्या सृष्टीचा चेष्टकत्व करणार आहे. परमेश्वराच्या मनावर सगळी सृष्टी चालत आहे. तर असा तो परमेश्वर आहे. न बोले वेदा बोलविता. वेदांना जरी वाटलं की मी या परमेश्वराची स्तुती करू तर वेदांनाही स्तुती करता येणार नाही, एवढा तो परमेश्वर आगाध आहे. परंतु तो परमेश्वर गायी हंबारव करिता, गायीने जर हंबरडा फोडला
तर शेपूट वर करून मागे त्या गायीच्या पळत आहे. ज्याप्रमाणे वासरू जे आहे, वासरू काय करते, गाय दिसली, त्याची आई त्याला दिसली म्हणजे काय, शेपूट वर करून आनंदाने उड्या मारतो, एवढ्या सुंदर उड्या मारतो जणू काय हरण उड्या मारत आहे. आनंदाने हर्षित होतो तो. आपल्याही पाहिल्यानंतर त्या वासराकडे आनंद होतो. एवढा छान प्रकारे ते वासरू बागडते, उड्या मारते. गायी हंबरडा फोडायला लागली की आपणही हंबरडा फोडते, शेपूट वर करून उड्या मारत पळायला लागते. आनंदाने मग्न होते, ते आनंदाने भरल्या जाते ते वासरू. तर इथे कवी म्हणतात की जो परमेश्वर असा आगाध आहे, सकळ ब्रह्मांडाला चेष्टकत्व करणारा आहे, जो परमेश्वर वेदांनाही बोलवल्या जाणार नाही, वेदांनाही स्तुती स्तवन करता येणार नाही त्या परमेश्वराचं, परंतु तो परमेश्वर या गोकुळामध्ये बघा की हो, गायीने हंबरडा फोडला म्हणून त्या वासराच्या रूपाने त्या गायीच्या मागे हंबरडा फोडून पळत आहे. किती मोठ्या प्रकारचं हे नवल आहे बरं. योगिया नावरवे कोणी परी, टिवणे दी योजिता स्वहाकारी, तो जेवी तसे घरोघरी गवळी यांचा. योगिया नवरवे कोणी परी, जे योगी जणांनाही लवकर प्रसन्न होत नाहीत परमेश्वर. यज्ञामध्ये कितीही स्वाहाकार करू स्वाह स्वाह म्हणू आहुत्या जरी दिल्या, समिधा जरी टाकत राहिल्या, तरीही तो परमेश्वर कोणाला समजत नाही, कोणाला दर्शन देत नाही. असा तो आघात परमेश्वर. आणि तो परमेश्वर घरोघरी गवळ्यांचा जेवित असे, त्या गोकुळामध्ये घरोघरी जेवायला बसलेले आहेत परमेश्वर. जो तृप्तू ब्रह्मरसे, आत्मा रामू होऊनी खेळत असे, तो देखो ढेंकरू देत असे ताके दुधे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा कवींनी श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेचं. इथे कवी म्हणतात, जो परमेश्वर तृप्त आहे ब्रह्मरसाने, जो परमेश्वर ब्रह्मरसाने तृप्त आहे, आत्मा राम आहे, स्वतःमध्ये तल्लीन आहे तो परमेश्वर, तो होऊन खेळत असे. आत्माराम आहेत परमेश्वर, परंतु त्या गोकुळामध्ये खेळत आहेत, खेळामध्ये रममान झालेले आहेत. तो देखो ढेंकरू देत असे ताके दुधे. बघा, जो परमेश्वर ब्रह्मरसाने तृप्त आहे, जो आत्माराम आहे, तो गोकुळामध्ये खेळत आहे. आणि तो काय करत आहे, तो देखो ढेकरू देत असे ताके दुधे, ताकाचा ढेकर देत आहे बघा तो परमेश्वर. म्हणजे काय, ते जे गोपाळ होऊन प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत, जे गरिबीचं घर आहे त्याला ताकच फक्त पियायला भेटते, तो गोपाळ घरी ताकच पित आहे भरपूर आणि ढेकर देत बसलेला आहे. ज्याच्या घरी जो श्रीमंत आहे तो दूध पित आहे, तो दुधाचे ढेकर देत आहे. तर असे वेगळ्या वेगळ्या घरामध्ये वेगवेगळी क्रीडा जी आहेत परमेश्वर इथे करत आहेत. देह इंद्रिया ते दंडुणी, जया पाठी धावता ती मुनी, तो गवळिया सैनासनी भोजनी सुलभू झाला. देह इंद्रिया ते दंडुनी, देहाला इंद्रियाला दंडायमान करून जे योगी मुनी जे आहेत ते परमेश्वराच्या पाठीमागे धावत आहेत, तो गवळिया सैनासनी भोजनी सुलभू झाला. जे यतिमुनी जे आहेत, जे ऋषीमुनी आहेत, देहाला दंडायमान करून, इंद्रियांना दंडायमान करून परमेश्वरामागे धावत आहेत, परंतु तोच परमेश्वर जो आहे, जे योगीजन परमेश्वरामागे धावत आहेत, तोच परमेश्वर गोकुळामध्ये सैनासनी, सैन म्हणजे झोपणे, आसन म्हणजे बसणे, भोजन म्हणजे जेवणे, अशा तिन्ही ठिकाणी त्या गवळ्यांना प्राप्त झालेला आहे, सुलभ झालेला आहे. यजिता अणेगी अध्वरी, नरगसी दीक्षितांचा घरी, कालोळसी गवळियांचा दारी, श्रीकृष्णा ते तू जाणसी. यजिता अणेगी अध्वरी, वेगळ्या वेगळ्या मंत्रोच्चाराने यज्ञ केल्यानंतर नरगसी दीक्षितांचा घरी, जे जे दीक्षित लोक आहेत, जे यज्ञ करतात, जे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञ करून बसलेले आहेत, परंतु त्यांच्या घरी तुम्ही जात नाही. दररोज यज्ञ हवन करतात ते लोक, मंत्र म्हणतात, तरीही तुम्ही त्यांच्या घरी जात नाही. परंतु का लोळसी बरं, कवी प्रश्न करतात श्रीकृष्ण महाराजांना, का लोळसी गवळ्यांच्या दारी, त्या गवळ्यांच्या दारामध्ये मातीवर का बरं लोळतोय बरं तू श्रीकृष्णा, असं कवी जे आहेत ते प्रश्न करतात. श्रीकृष्णा ते तू जाणसी, त्या गवळ्यांच्या दारामध्ये तुम्हाला काय एवढा आनंद वाटत आहे आणि काय तुम्ही त्या गवळ्यांच्या दारामध्ये लोळत आहात, हे तुम्हाला माहीत, असं इथे कवी म्हणतात. आजचं हे सत्र आपलं इथे संपलेलं आहे. तुम्हाला
व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. अजून जर लाईक केलं नसेल, नवीन जर कोणी दर्शक आले असतील, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहतील. तर असो, आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. उद्या भेटूया नवीन सत्रामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या नवीन लीळा ऐकण्यासाठी. आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवत हो.